तर बघा सगळ्यात अगोदर पॅन्टचं आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर त्यासाठी कस्टमरला अशा पद्धतीने उभं करायचं आणि या बाजूकडूनच माप घ्यायचंय, समोरून माप घेऊ नका। परफेक्ट उंचीचं माप पाहिजे असेल तर त्याच्यानंतर पॅन्ट कुठं बांधलेली आहे याची जागा थोडी फिक्स करा आणि तिथून खाली मग उंचीचं माप घ्या, कारण प्रत्येक जण पॅन्ट कोण खाली बांधतं कोण वरती बांधतं, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतं। तर जिथं बांधलेली आहे ती जागा अगोदर फिक्स करा आणि तिथून खाली उंचीचं असं माप घ्या। जसं की आता 39 इंच आलेला आहे आणि हा टेप पण बघा पूर्ण मी जमिनीला टेकवून घेतलेला आहे आणि टेप टाईट आहे, लूज नाही ठेवायचा, लूज ठेवला तर मग उंचीचं माप वाढणार आहे। तर किती झालं याचं 39 इंच पूर्ण उंची। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे सीट घेर। सीट घेर घेण्यासाठी आपल्याला हा जो मेजर टेप आहे तो पूर्ण असा सीट वरून गोल फिरवून घ्यायचा आहे। टाईट मध्ये घेऊ नका, लूजच घ्या, कारण कपड्यावरती आपण एक्स्ट्रा त्याला लूजिंग देणार आहे। तर याचं जे माप आलेलं आहे ते 40 आहे। थोडंसं तुम्हाला फिरवून दाखवते, हे बघा अशा पद्धतीने हा जो मेजर टेप आहे तो सीट वर आलेला आहे आणि पुढून पण दाखवते। एका लाईन मध्ये घ्यायचे टेप, इथून वरून घेऊ नका नाहीतर मग ते माप जास्त होतं। तर किती आलेलं आहे याचं 40 इंच, ठीक आहे। सीट घेर आला 40, आपल्याला फक्त 3च माप लागतात या पॅन्ट साठी। आता दुसरं घ्यायचं आहे बॉटम। हे जे बॉटम आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आवडीप्रमाणे, कोणाला मोठे आवडतात कोणाला छोटे आवडतात, तर ते कस्टमरलाच विचारून फिक्स करायचे की तुम्हाला बॉटम किती पाहिजेत। तर तुम्ही जिथं तुमचा अंगठा आलेला आहे तिथपर्यंत पण बॉटम घेऊ शकता, अंगठ्याच्या वरती पण घेऊ शकता। छोटं पाहिजे असेल तर छोटं घ्या, मोठं पाहिजे असेल तर मोठं घ्या। तर इथं आलेलं आहे 16 इंच घेते मी, ठीक आहे। आणि जे काही लूजिंग असेल ते आपण कपड्यावरती ऍड करणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त 3 माप लागतात, एक म्हणजे पूर्ण उंची, दुसरं सीट घेर आणि तिसरा बॉटम घेर। या 3 मापावरून आपण साधी सलवार जी आहे ती बनवतो। कुठल्याही साईजचा कस्टमर असू दे तुम्हाला मेजरमेंट याच पद्धतीने घ्यायचं आहे। समजलं सगळ्यांना? तर बघा अंगावरून मेजरमेंट कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता आपल्याला सिंपल सलवारचं माप कशी घ्यायची हे दाखवते, ठीक आहे। याच्यावरती कपड्यावरती आपण कशा पद्धतीने ही माप टाकू शकतो ते बघा। त्याच्यासाठी थोड्या गोष्टी तुम्हाला समजून सांगते म्हणजे तुम्हाला इथं समजेल। तर बघा इथं मी सलवारची आकृती काढून घेतलेली आहे आणि याच आकृतीप्रमाणे आपल्याला कपड्यावरती मार्किंग करायचंय, ठीक आहे। तर बघा काय याचा फॉर्म्युला असतो ते तुम्हाला सांगणार आहे। सीट वरून आपल्या लटकचं माप कसं काढायचं, तर बघा सीटचा घेर जो काही तुमचा असेल त्याचा 3रा भाग करून त्याच्यामध्ये 1 इंच तुम्हाला ऍड करायचं असतं, तर तो झाला तुमचा लटकचा भाग, ठीक आहे। त्यानंतर पूर्ण उंची कशी घ्यायची आहे बघा, पूर्ण उंची वजा नेफा उंची करायची। नेफा उंची आपली 7 इंच असते, मी चार्ट दिलेला आहे त्या चार्ट मध्ये तुम्हाला समजेल। पूर्ण उंची वजा नेफा उंची करायची आणि प्लस मग त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करून आपण पूर्ण उंचीचं माप आहे ते कट करू शकतो। त्याच्यानंतर बघा नेफा उंची आपण 7 इंच सोडून खालचा जो भाग आहे तो आपण कट केलेला असतो। तर नेफा उंची आपली 7 इंच असते, पण त्याला 2 इंच आपल्याला मार्जिन ठेवून कटिंग करावं लागत असतं, ठीक आहे। आणि नेफ्याची रुंदी किती काढायची आहे, तर बघा जेवढा आपला सीट घेर आलेला आहे, जसं की बघा यामध्ये सीट घेर आहे 40 इंच, तर त्याच्यामध्ये 5 ते 6 इंच ऍड करायचे आणि तो झाला आपला नेफ्याची रुंदी। अशा पद्धतीने आपल्याला माप काढायचे असते। हे सगळं मी पीडीएफ मध्ये अपलोड करणार आहे, हे वाचल्यानंतर तुम्हाला समजेल। जरी इथं दिसत नसलं तरी पण तुम्हाला पीडीएफ वाचल्यानंतर कळेल, ओके। ही आहे आकृती, हा इथं आहे फॉर्म्युला। आणि 30 पासून सीट घेर बघा 30 पासून 50 पर्यंत मी लटक किती टाकायचं आहे त्याचं मेजरमेंट काढून दिलेलं आहे आणि नेफ्याची उंची जी आहे ती किती टाकायची आहे, त्याच्यामध्ये मार्जिन किती ऍड करायचं आहे त्याचा हा भाग दिलेला आहे। मी द्यायचा तसं दिलेला आहे, पण तुम्हाला या फॉर्म्युला वरूनच समजलं पाहिजे कशा पद्धतीने माप काढली पाहिजेत ते, ओके। तर हे सगळं पीडीएफ मध्ये अपलोड करते। आता डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यावरती याची कटिंग दाखवते। तर बघा जी आपली माप आपण काढलेली होती ती किती होती, पूर्ण उंची 39 इंच तयार करायची आहे। अंगावरून घेतलेला सीट घेर 40 इंच आहे आणि बॉटम तयार करायचा आहे 16 इंच, ठीक आहे। तर याची माप कशी घ्यायची ते बघूयात आपण। इथं बघा बॉटम साठी 1 इंच साईजचा मी
कॅनव्हास घेतलेला आहे, अशा पद्धतीने याचा रोल येत असतो आणि याची साईज असते 1 इंच. 1 इंचाचा आपला बॉटम आहे तो सिंपल सलवारला योग्य आहे. ठीक आहे. एक स्केल आपल्याकडे अशी मोठी असली तर चांगलं आहे, मार्किंग पटकिन करता येतं आपल्याला. तर बघा, सिंपल सलवार बनवण्यासाठी इथं आपल्याकडं कमीत कमी 2.25 मीटर कापड असायला पाहिजे. तर हे आहे 2.5 मीटर. प्रत्येक मटेरियल मध्ये 2.5 मीटर येत नाही, 2.25 मीटर कमीत कमी असतं, त्याच्यापेक्षा मग 2.5 असू शकते. ठीक आहे. कधीही आपल्याला मेन कपड्याची घडी अशी 4 फोल्ड करून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, हा आहे डबल आणि डिझाईन लक्षात घेऊन घडी घालायची. प्लेन कपडा असल्यावरती काय म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या टायमाला आपल्याकडं डिझाईनचा कपडा असतो तर त्यावेळी डिझाईन लक्षात घ्यायची. उभी आडवी कशी असेल त्याप्रमाणे तुम्हाला कपड्याची घडी घालावी लागेल. ठीक आहे. तर इथं उभं लाइनिंग आहे याच्यावरती, तर याची घडी मी या पद्धतीने घालणार आहे आणि 2.5 मीटर या कपड्याची साईज आहे. हे बघा, ही घडी झाली आपली 4 फोल्ड. ठीक आहे. कुठलाही कपडा असू दे, तुम्हाला अशा पद्धतीने 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे. माझ्या बाजूची आहे ही पूर्ण फोल्ड घडी आहे. तर बघा, या कपड्याची पूर्ण फोल्ड बाजू माझ्या समोर आहे आणि याच्यावरती आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माप घ्यायचं आहे पूर्ण उंची. ठीक आहे. तर पूर्ण उंचीचं माप कसं काढायचं मी सांगितलं तुम्हाला. पूर्ण उंची वजा आपल्याला 7 इंच करायचे आहेत. जसं की बघा, पूर्ण उंची आपल्याला तयार करायची आहे 39 इंच. ठीक आहे. पूर्ण उंची आपल्याला तयार करायची आहे 39 इंच. 39 मधून आपल्याला वजा करायचं आहे नेफा उंची, ती आहे 7 इंच. 7 वजा केल्यानंतर मेजरमेंट आहे ते 32 इंच आले. 32 मध्ये आपल्याला प्लस 2 इंच करायचं आहे मार्जिन साठी. ठीक आहे. जे आपण खाली बॉटम वगैरे फोल्ड करणार आहे, त्यानंतर नेफ्याला हा पार्ट जोडणार आहे, याच्यामध्ये आपलं 2 इंच मार्जिन जातं. तर हे 2 इंच ऍड करायचे आणि जे काही माप येईल ते पूर्ण उंचीला घ्यायचं आहे. जसं की इथं आलेलं आहे 34 इंच. ठीक आहे. तर फोल्ड बाजूकडे आपल्याला माप घ्यायचं आहे 34 इंच. 2.25 मीटर 2.5 मीटर मध्ये आपण ही सलवार बनवू शकतो. या पद्धतीने इथं मी माप घेणार आहे 34 इंच. बघा, तुमची उंची किती पण असू शकते. मी जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने जावा आणि जे काही तुमचं मेजरमेंट निघेल ते घ्या. चौतीस इंच. ठीक आहे. इथं 34 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे. सरळ लाईन मार्क करायची आणि जिथं आपलं 34 इंचाचं माप आलेलं आहे याच लाईन वरती आपल्याला बॉटम घ्यायचं आहे. तर याचा बॉटम किती तयार करायचा आहे आपल्याला 16 इंच. तर 16च्या निम्मे किती होतात 8 इंच. ठीक आहे. 8 इंच प्लस 1 इंच आपल्याला शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करायचं 9 इंच. जे काही तुमचा बॉटम असेल तयार जो तुम्हाला ठेवायचा आहे त्याचा निम्मा भाग घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ठेवा. त्यानंतर आपल्याला लटकसाठी आता माप टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी हा कपडा थोडा माझ्या बाजूकडे घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. बघा, लटकचं माप ओपन बाजूकडे टाकायचं आहे, फोल्ड बाजूकडे कधीही टाकायचं नाही. तर बघा, लटकचं माप कसं काढायचं शिकवलं मी. जो काही आपला सीट घेर आलेला आहे, सीट घेर आहे आपला 40 इंच. 40 भागिले 3 करायचे, 13.3 इंच झाले. ठीक आहे. याच्यामध्ये प्लस 1 इंच घ्यायचं आहे. प्लस 1 इंच किती झालं मेजरमेंट हे 14.3. तर डायरेक्ट 14.5 इंचावरती मार्किंग करायचं असतं आपल्याला. पण एक लक्षात घ्या, 14.5 वरती मार्किंग करण्यापूर्वी 7 इंच आपल्याला मायनस करायचं आहे. कशासाठी? नेफा उंचीसाठी. तर काय करायचं, थोडं हे खाली घेते कपडा म्हणजे व्यवस्थित दिसेल. बघा, इथं 7 इंच ठेवायचे, कपड्याच्या बाहेर 7 इंच ठेवायचे आणि इथं खाली 14.5 वरती मार्किंग करून घ्यायचंय. हे झालं 14.5 इंच वरती मार्किंग वरून.
तर ही झाली आपली लटकची उंची. तर ही तुम्हाला सांगते किती आली आहे, 7.5 इंच. नेफा आपला 7 इंचाचा तयार होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आपल्या बॉटमच्या पॉइंट वरती. जिथं आपला बॉटम आलेला होता तिथं आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे. आलं लक्षात लटकचं माप कसं काढलं मी? तुम्हाला मी फॉर्म्युला देणार आहे, त्याच्यामध्ये समजेल, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी त्याच्या नोट्स आहेत त्या काढलेल्या आहेत. तर बघा, हा जो भाग आहे तो आपल्याला आता इथून या पॉइंट वरती जोडून घ्यायचा आहे. साधी सिंपल सलवार आहे ही, आणि शिलाईची पद्धत तुम्हाला एकदम मी सोपी सांगणार आहे. हे बघा, असं इकडे हे जोडून घ्यायचंय. पूर्ण क्रॉस लाईन येते ही लटकची उंची जिथे आपली संपली तिथून बॉटमचा जो पॉइंट आलेला आहे आपला, तिथं आपल्याला ही जी लाईन आहे त्याशी जॉईंट करून घ्यायची आहे. फक्त 2.25 ते 2.5 मीटरच्या कपड्यामध्ये आपण ही पॅन्ट जी आहे ते बनवू शकतो. इथून बघा, असं इकडे मी पॉइंट जोडलेला आहे. तुम्हाला मार्किंग दिसत नसलं तरी मी तुम्हाला हाताने दाखवते. बघा, इथून इथपर्यंत, आणि नोटबुक वर ते आकृती काढलेली आहे, ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके. प्रिंटेड कपडा असल्यामुळे थोडंसं मार्किंग दिसायला प्रॉब्लेम होतोय. लाईव्ह क्लासमध्ये रेड कलरची आपण दुपारी कट केलेली होती, पण काही कारणास्तव त्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नाही. खूप जास्त प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये, तर ते मी डिलीट केलेलं आहे आणि खास तुमच्यासाठी व्यवस्थित दुसरा व्हिडिओ शेअर करतेय. याच्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित कटिंग दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि व्हिडिओ कधी बघताना कंटाळा पण येणार नाही. ठीक आहे. आता केलेल्या मार्किंग प्रमाणे याचं कटिंग करायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे, हा जो कपडा तुमचा 2.25 मीटर असू देत किंवा 2.5 मीटर असू देत, त्याची 4 फोल्ड घडी घालायची आणि हा पूर्ण घ्यायचा. याच्यामध्ये कमी जास्त करायचं नाही, कारण अगोदरच तो 2.25 मीटर असतो, तर जास्त प्लीट्स त्याच्यामध्ये येत नसतात. आपण याला एक्स्ट्रा कळी वगैरे काही लावणार नाहीये. आलं लक्षात? जो काय तुमचा वरती जी तुमची घडी येते ती पूर्ण घ्यायची. 2.25 मीटर असू देत किंवा 2.5 मीटर असू देत, इथं काही तुम्हाला माप मोजावं लागत नाही. माप कुठली मोजायची तुम्हाला? पूर्ण उंची, लटकची उंची, याला क्रॉच लेंथ असं पण म्हणतात, जे तुम्हाला समजेल ते लक्षात घ्या. क्रॉच लेंथ, आणि त्याच्यानंतर बॉटम. आणि नेफा एकदम सोपा आहे, तो पण कसा बनवायचा आहे ते तुम्हाला सांगते. केलेल्या मार्किंग प्रमाणे पहिल्या याचं कटिंग करून घ्यायचंय. आता बऱ्याचदा कपडा उंचीला सुद्धा खूप कमी येत असतो, आणि उंचीला कपडा कमी आल्यामुळे काय होतं, आपण नेफा काढू शकत नाही या कपड्यामध्ये. तर त्यावेळी तुम्हाला टॉपच्या कपड्यातला वापर करावा लागतो. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा जर असा कपडा आपला राहत असेल शिल्लक, तर यामध्ये आपण नेफा काढू शकतो. तर एकदम सोपी पद्धत सांगते नेफा काढण्याची. पाच मिनिटात कटिंग होते आपली ही साधी सलवार. अशा पद्धतीने बघा, आपला हा पोर्शन कट झालेला आहे. आता मी याला घडी घालून ठेवते साईडला, आणि याच्यानंतर आपण नेफ्याचं कटिंग करूयात आणि लगेच शिलाई पण बघून घेऊयात. तर बघा, आता नेफा कट करण्यासाठी अशा पद्धतीने आपला हा जो क्रॉस मधून जे आपण कटिंग करून घेतला, हा राहिलेला जो कपडा आहे याच्यावरती आपल्याला नेफा काढायचा आहे. तर हा जो कपडा आहे ना, तो किती आहे? 4 फोल्ड. बघा, याच्या 2 बाजू ज्या आहेत त्या वरच्या ओपन असतात, एक बाजू याची फोल्ड असते. व्यवस्थित असं मिळवून ठेवायचं आहे याला, आणि याच्यावरती आपल्याला माप टाकायचे आहेत. आता माप कशी टाकायची ते व्यवस्थित बघा. पहिला आपल्याला माप घ्यायचं आहे नेफा उंचीचं. तर नेफा आपल्याला तयार किती करायचा होता? 7 इंच. प्रत्येक मोठ्या साईज साठी 7 इंचाचा नेफा हा एकदम परफेक्ट येतो. हवं तर अर्धा इंच उंची तुम्ही वाढवू शकता, जास्त काही फरक पडत नाही. जर पाहिजे असेल थोडी उंची जास्त, तर अर्धा ते 1 इंच तुम्ही वाढवू शकता, पण 7 इंचाचा परफेक्ट आहे.
हे बघा 7 इंच प्लस आता याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचं आहे. 2 इंच ऍड कशासाठी करायचं ते सांगते. 7 इंचाचा आपला नेफा तयार होणार आहे आणि जे 2 इंच आहे ते जे आपण नाडीसाठी जे बनवणार आहे ना भाग, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन जातं आणि खालचा भाग जोडण्यासाठी अर्धा इंच जातं. असं टोटल आपला जो नेफा आहे तो करेक्ट मग 7 इंचाचा तयार होतो शिलाईचं मार्जिन जाऊन. ठीक आहे, पहिलं आपल्याला उंचीचं माप घ्यायचंय. जसं की आता मी मार्किंग करणार आहे याचं 9 इंचावरती. हे बघा 9 इंच वरती मार्किंग केलं. आता ह्या ज्या घड्या आहेत ना या आपल्या 4 आहेत, पण आता याला आपल्याला जॉईंट करायचे. तुम्हाला मी अशा पद्धतीची कटिंग दाखवते जेणेकरून तुम्हाला कपडा कमी असल्यावर सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आता इथं आपला सीट घेर किती होता 40 इंच. 40 इंच मध्ये मी काय सांगितलं, लुजिंग ऍड करायचं आहे आपल्याला सीट घेरामध्ये 5 ते 6 इंच. समजा आपण 6 इंच ऍड केले, किती झाले 46 इंच. ठीक आहे, 46 चा आपल्याला निम्मा भाग इथं घ्यायचा आहे. तर किती येतो 23 इंच. तर इथं मार्किंग करायचं आहे हे 23 इंच वरती. आलं लक्षात मी काय केलं. आपला हा कपडा आहे 4 फोल्ड. ठीक आहे, नेफा उंचीसाठी मी 2 इंच मार्जिन ऍड केलं. जसं की 7 इंचाचा नेफा तयार करायचा आहे, 2 इंच मार्जिन ऍड केल्यानंतर 9 इंच होते. तर 9 इंचाची उंची या सरळ कपड्यावरती मी टाकली. आलं लक्षात. त्याच्यानंतर रुंदी घेत आहे मी नेफाची. नेफाची उंची कशी घेतली, रुंदी कशी घेतली मी, सीटचा जो काही आपला घेर होता पूर्ण त्याच्यामध्ये मी 6 इंच लुजिंग ऍड केलं. पूर्ण राऊंड मध्ये मी 6 इंच लुजिंग ऍड केलं. तर ते माप झालं 46 इंच. 46 इंचाचा निम्मा भाग आपल्याला इथं टाकायचा आहे. आता तो तुमचा किती पण असू शकतो तुमच्या साईज प्रमाणे. तर 46 चा निम्मा भाग होतो 23 इंच. आता इथं 23 इंच आलेला आहे ना, तर हे 23 इंच आपल्याला इथं जोडायचं आहे. जिथं आपल्या उंची आलेली आहे ना नेफेची 9 इंच, तर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला पट्टीनं जॉईंट करायचा आहे आणि याचं घ्यायचं आहे कटिंग करून. समजलं. एकदम कमी कपड्यामध्ये आपली हा जो आपला जो नेफ्याचा भाग आहे ना तो निघतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जर तुम्हाला एकदम ऍक्युरेट मार्जिन मध्ये शिलाई करता येत नसेल, खूप जास्त तुमचा कपडा कटिंग होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, उंचीमध्ये 2 च्या ऐवजी 3 इंच ऍड करायचे. आणि ज्यावेळेस आपण नाडीपट्टीसाठीचा पोर्शन बनवून खाली जी आपली उंची तयार होते ना ती मोजायची. एक्स्ट्राची उंची कट करून काढायची अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. आणि कट्टाकट्टी मार्जिन मध्ये जर तुम्हाला शिलाई करता येत असेल तर हरकत नाही, करू शकता. बघा अशा पद्धतीने तर मी घेतलेली आहे ही लाईन मार्क करून. कशा पद्धतीने रुंदी काढली लक्षात आलं. नेफ्याचा घेर हा जो कसा काढलेला आहे, सीट घेर मध्ये मी 6 इंच लुजिंग ऍड केले आणि त्याचा निम्मा भाग केलेला आहे. ठीक आहे, आणि उंची घेतलेली आहे इथं 9 इंच, म्हणजे 7 इंच तयार करायची होती, तर त्याच्यामध्ये मी 2 इंच ऍड केले आणि 9 इंचावरती याची उंची मार्क करून जॉईंट केलेली आहे. आता हे पॉइंट आपल्याला जोडून हा जो कपडा आहे तो सरळ करायचा असतो. तर मी तुम्हाला इथं टेबल वरती दाखवणार आहे कशा पद्धतीने याला जॉईंट करायचंय. कारण बघा याचं क्रॉस कटिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने याचं झालेलं आहे कटिंग. हा आहे उरलेला कपडा, नाडीसाठी आपण हा वापरू शकतो. तर बघा आता यातला एक होता तो फोल्ड होता खालच्या बाजूकडचा. ठीक आहे, तर याचा हा जो फोल्ड बाजू आहे ना तो कट करून घ्यायची. ही पॅन्ट समजल्यानंतर
किंवा जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. ओके. तर बघा, ह्या आहेत 2 कळ्या, या आहेत 2 कळ्या. आता याला जोडायचंय कसं ते सांगते. ही आहे आपली सरळ बाजू. तर सरळ बाजूकडेच येणार आहे याची, कारण बघा ही अशी वरती ठेवायची आपल्याला. आणि क्रॉस बाजूकडेच क्रॉस कपडा जोडायचा याचा. ह्या 2 झाल्या. सरळ बाजू वरती आहे, सरळ बाजू आहे ती वरच ठेवायची आणि क्रॉसला क्रॉस बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, हा जो पोर्शन आहे तो याला असा जॉईंट होणार आहे आणि दुसरा जो आहे तो अशा पद्धतीने. ते थोडंसं लक्षपूर्वक जॉईंट मॅच करून घ्या. हे वाला आहे तो अशा पद्धतीने इथं जॉईंट होईल. तर हे झाले आपलं अशा पद्धतीने नेफ्याचं जॉईंट आणि मग हा कपडा होतो आपला एकदम सरळ. ठीक आहे. हे बघा, हा एक आणि हा एक अशा पद्धतीने अगोदर हे दोन्ही जोडायचे. हे मी तुम्हाला कसं जोडायचंय, कशी शिलाई करायची हे सांगणारच आहे, पण इथं व्यवस्थित मला कपडा तुम्हाला ठेवून दाखवता आलं. ओके. मशीनवरती व्यवस्थित तुम्हाला बघता येणार नाही. तर बघा, 1 2 3 आणि 4 क्रॉस बाजूकडे क्रॉस बाजू ठेवलेली आहे. हा जो पट्टा आहे तो हा सरळ कपड्याचा आहे. हे बघा, असं ओढल्यानंतर लांबत नाही, तो आपला सरळ भाग, आणि ओढल्यानंतर लांबतो हा आपला क्रॉस भाग. आलं लक्षात कशा पद्धतीने जोडायचंय. एक आपला असतो यातला पुढचा भाग, दुसरा असतो पाठीमागचा भाग. समजलं कटिंग सर्वांना. आपण अगोदर नेफा याचा तयार करूयात आणि त्यानंतर पॅन्ट. एकदम सोपी कटिंग असते पॅन्टची आणि शिलाई त्याहून सोपी असते. फक्त तुम्हाला ही 3 मेजरमेंट समजली पाहिजेत. रांगावरून माप कसं घ्यायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. सेम तशी मापा घेतल्यानंतर या पानावरती फॉर्म्युला दिलेला आहे, इथं आकृती आहे आणि इथं चार्ट आहे. या चार्ट मध्ये मी तुम्हाला सीट घेर दिलेला आहे, लटक किती टाकायचे आहे, म्हणजे क्रॉच लेंथ जी आहे ती प्रत्येक साईजला किती टाकायची आहे त्याचं पण माप काढून दिलेले आहेत, आणि इथं दिलेले आहे मी नेफ्याची उंची. आलं लक्षात. आता आपण शिलाईला सुरुवात करूयात.